शुभ प्रभात मुलांनो. आज आपण मराठी विषयातील इयत्ता 6वीतील घटक जो पाहणार आहे ती एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे घर आणि घर कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी. अशा धोंडीराज जोशी यांनी लिहिलेल्या घर कवितेचा अभ्यास आज आपण करणार आहे. तर प्रथमतः आपण ती कविता ऐकू, वाचू आणि म्हणू. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घर हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. अशी घर ही कविता धोंडीराज जोशी यांनी लिहिलेली आहे. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहे. मुलांनो, तुम्हा सर्वांनाही माहीत आहे घर आणि घर म्हणजे काय. ज्या घरामध्ये आपण खेळतो, नाचतो, बागडतो, लहानाचे मोठे होतो. कितीतरी पिढ्या त्या घरामध्ये घडत असतात आणि अनेक आठवणी सुखदुःखाच्या त्या घरामध्ये असतात आणि त्या घरामध्येच आपलं अस्तित्व असतं. मग घर कसे असते आणि घरातली माणसं आणि त्यांची नाती कशी असावीत आणि कशाला घर म्हणावे हेच आपल्याला या कवितेतून या कवींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण प्रत्यक्ष पहिले कडवं पाहू. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घरचे अनेक अर्थ होतात. गृह, सदन, आलय, भवन. तसेच देखण्याकृती, देखण्या म्हणजे चांगल्या, कृती म्हणजे कार्य. वस्तू म्हणजे निर्जीव वस्तू असतात आणि वास्तू म्हणजे इमारत. त्याचा आपण भावार्थ पाहू की यातनं काय आपल्याला कवी सांगतायत. घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नसतात. जिथे सुंदर पद्धतीने कामे होतात ते घर असते. घर केवळ एक निर्जीव वस्तू नसते, तर ती एक आनंदी इमारत असते. म्हणजेच मुलांनो, घर म्हणजे फक्त भिंती नाही आहेत. तिथे जे काही रोज कार्य होत असतं, काम होत असतं, त्याला घर म्हणतात. आणि हे जे आपलं घर आहे ती एक निर्जीव वस्तू नाही आहे, तर ती एक आनंदी, आपल्याला नेहमी सुखात ठेवणारी अशी वास्तू म्हणजे ती एक इमारत आहे. पुढे पहा. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. तर यातले आपण शब्दार्थ पाहू. ओल्या भावना. ओल्या भावना म्हणजे जे आपले भाव निर्माण होतात ते. मग त्याचा अर्थ होतो ओल्या भावनांचा प्रेमळ भावना.
जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे प्रेम, माया, ममता. आणि शाळा, शाळा म्हणजे विद्यालय. तर याचा आपण भावार्थ पाहू. घर म्हणजे नुसत्या खोल्या नव्हे, तर त्या भावनांचा ओलावा हवा. म्हणजे प्रेमळ भावना असाव्यात. घरामध्ये माया ममता हवी, कारण घर हे शिक्षण देणारी पहिली शाळा असते. म्हणजेच मुलांनो, की घर म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या खोल्यांचं नसतं, तर त्या ठिकाणी घडणाऱ्या ज्या काही आपल्या घटना आहेत, प्रेमळ आनंदी भावना आहेत, आणि या भावनांबरोबर घरामध्ये जी माया भेटते, जी ममता, जे प्रेम भेटत असतं, ते महत्त्वाचं असतं. कारण घर ही आपली शिक्षणाची पहिली शाळा असते. म्हणजे आपल्याला जे ज्ञान दिलं जातं त्याची सुरुवात घरापासूनच होत असते. पुढचं कडवं पहा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. तर यातले पहिल्यांदा शब्दार्थ पाहू. पसारा, पसारा म्हणजे इकडे तिकडे ज्या पडलेल्या वस्तू असतात त्याला आपण पसारा म्हणतो. निवारा, निवारा म्हणजे आश्रय. कहाणी, कहाणी म्हणजे कथा किंवा गोष्ट. आणि चेहरा म्हणजे मुख. तर याचा भावार्थ पहा मुलांनो. घर म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तूंचा पसारा नाही. घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नसते. प्रत्येक घराची एखादी कथा असते. प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो. म्हणजेच आपलं घर म्हणजे पसारा करण्याची जागा नाही आहे. घर म्हणजे फक्त आपल्याला निवारा देणारं स्थान नाही आहे, आश्रय देणारे ठिकाण नाही. तर घर म्हणजे कथा असते, एखादी गोष्ट. कारण की या घरामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टींचा अनुभव त्या घराला असतो. आणि म्हणून घराला म्हटलं जाते की प्रत्येक घराची अशी स्वतंत्र कथा असते. प्रत्येक घराचा चेहरा असतो. आता प्रत्येक घराचा चेहरा असतो म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळ्या स्वभावानुसार ते घर तयार होत असते, माणसांनुसार. आणि तसाच त्याला आपण त्या घराचा स्वभाव म्हणतो. आणि असं मुख हा प्रत्येक घराचं वेगवेगळे असते, असे कवी आपल्याला याच्यातून सांगतात. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. तर यातले बघावा शब्दार्थ. आता दुःखाचा डोंगर चढायला म्हणजे जे काही आपले दुःख येणार आहे त्या दुःखांना कशी सामोरे जायचं आहे आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे शिकवलं जातं. तर याचा भावार्थ पाहू. घर आपल्याला पाहायला, चालायला आणि धावायला शिकवते. आपल्यावरती येणाऱ्या दुःखांचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला शिकवते. म्हणजेच घर दुःखाला कसे सामोरे जावे हे आपल्याला शिकवते. जिथे आपण प्रत्येक गोष्टी, वेगवेगळे गोष्टी पाहायला, आपण चालायला, धावायला, हे तर घर आपल्याला शिकवतंच. पण आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही आहेत, दुःखद आहेत, असे दुःखद अनुभव जे असतात, या अनुभवांना न खचता कितीही मोठे दुःख येऊ द्या, पण या दुःखाला कसे सामोरे जावे हे आपल्याला शिकवते. ते म्हणजे आपले घर असते, असं कवींना या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढे पहा. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये, नवीन ज्ञान. याच्यामधले शब्दार्थ पाहू. सावधान, सावधान म्हणजे आपण म्हणू शकतो जागृत किंवा
जागृत राहिलं पाहिजे. जाणीव, भावन म्हणजे जाणीव. नवीन मूल्ये म्हणजे नवीन विचार, नवीन आदर्श. ज्ञान म्हणजे माहिती किंवा शिकवण. आणि जवळ म्हणजे ती आत्मसात करावी, म्हणजे ते स्वीकारावीत. तर याचा काय भावार्थ आहे तो पाहू. घर नेहमी जागृत असावे. घराने सुख समाधान द्यावे. नवीन आदर्श किंवा नवीन विचार, ज्ञान आपलेसे करून घराने नेहमी काळाची जाणीव ठेवावी. यातनं म्हणजेच कवी सांगण्याचा प्रयत्न करत असतात की जे घर आहे ते नेहमी सावधान असावे. म्हणजे आपलं घर नेहमी सावध असले पाहिजे, जागृत असले पाहिजे. आणि त्या घराने आपल्याला समाधान द्यावे. म्हणजे जे काही सुख आहे, जे काही आनंद आहे, तो आनंद, तो संतोष, ते सुखद अनुभव आपल्याला घराने द्यावे. त्याचबरोबर ते म्हणतायत की जे काही नवीन ज्ञान आहे, नवीन विचार आहेत, जे काही आदर्श मूल्य आहेत, ती मूल्य आत्मसात करावीत. आणि जसं काळ बदलतो आहे तसे त्याच्यात बदल केला पाहिजे. म्हणजे हे जे ज्ञान आहे, हे जे शिकवण आहे, या सर्वांची जाणीव घराने ठेवली पाहिजे. म्हणजेच मुलांनो, जसं आपण पाहतोय काळ बदलतो त्यानुसार आपणही बदलतो, त्याच पद्धतीने घरही बदलत असतं. आणि ही जाणीव त्या घराबरोबर घरातल्या सर्वांनी ठेवली पाहिजे, असं यातून कवींना सांगायचे आहे. तर पुढे पहा. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. तर ह्याच्यामध्ये अपार कष्ट, अपार म्हणजे अनंत, अमर्यादित म्हणजे खूप मेहनत, खूप काम करणारी, अनेक कष्ट सोसलेली आई. आईचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, माय, जननी. त्यानंतर सुंदर म्हणजे छान, गोष्ट म्हणजे कथा किंवा कहाणी. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे. आणि चविष्ट म्हणजे स्वादिष्ट किंवा ज्याला आपण म्हणतो चव असणारे. तर याचा आपण भावार्थ पाहू. घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात. घरात आजी सुंदर गोष्ट सांगते, आजोबा गप्पा मारतात, आईच्या हातचे चवदार जेवण घरातच मिळते. म्हणजेच त्यांना सांगायचे, कारण की हे जे घर असतं, घरातली महत्त्वाची व्यक्ती, गृहिणी जी असते ती म्हणजे आपली आई. आणि ही आई आपल्या घरासाठी खूप मेहनत करत असते. तिने अनेक दुःख, अनेक कामं, अनेक मेहनती या ठिकाणी केलेल्या असतात. आणि हे सगळं तिने अनुभवलेलं असतं, सोसलेलं असतं. आणि तिचे कष्ट हे घरासाठी सर्वात जास्त असतात. त्याच घरामध्ये जी आपली आजी असते, ती आजी छान सुंदर अशा गोष्टी सांगत असते, कथा सांगत असते. आणि त्याच घरामध्ये जे आपले आजोबा असतात, असे आजोबा आपल्याशी गप्पा मारत असतात. आणि याच घरामध्ये सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी चविष्ट, स्वादिष्ट जेवण कोण घरात करून देत असते, ती म्हणजे आई. आणि असं चविष्ट, स्वादिष्ट जेवण भेटते आईच्या हातचे, ते म्हणजे घरातच, असं यातून कवी आपल्याला सांगतायत. म्हणजेच काय मुलांनो, तर या कवितेतून कवीने घर कशाला म्हणावे हा महत्त्वाचा संदेश आपल्याला दिला आहे. म्हणजेच घर केवळ 4 भिंतींची वास्तू नसते, तर त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्यांची गुंफण असते. हे आपल्याला या कवितेतून कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात मुलांनो, आपल्यालाही अनुभव आहे, आपल्याला फिरायला
इकडे तिकडे मामाच्या गावाला सगळीकडं जायला आवडतं, पण तुम्हालाही माहीत आहे 1 दिवस 2 दिवस झालं की आपल्याला आपल्या घराचीच आठवण येते. आपलं जे घर आहे त्या घरामध्येच आपल्याला करमत असतं, त्या घरामध्येच आपल्याला झोप येत असते आणि आपल्या घरातल्या माणसांमध्येच आपल्याला जास्त काळ राहायला आवडत असतं. म्हणजे आपण आपल्या घराला सोडून राहू शकत नाही, कारण की ज्या घरातल्या आपल्या सगळ्या व्यक्ती आहेत त्यांच्या सुंदर नात्यांवरचं ही एक वास्तू तयार झालेली असते आणि ती आनंदी वास्तू असते ते म्हणजे आपले घर. आणि आपल्या आयुष्यामध्ये घर किती महत्त्वाचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे होतो, पिढ्यानपिढ्या त्या घरामध्ये राहत असतात, प्रत्येकाचे चांगले वाईट अनुभव त्या ठिकाणी असतात आणि यालाच घर म्हटले जाते. आणि अशा सुंदर नात्यांची गुंफण कुठे असते आणि कुठे पाहायला भेटते, ते आपल्याला भेटते घरामध्ये. आणि याची जाणीव पुन्हा घर आणि घरातील नातेसंबंध आणि घर कसे असावे हे आपल्याला या कवितेतून धोंडीराज जोशी यांनी करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने मुलांनो आज आपण घर ही कविता अभ्यासलेली आहे.